नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प एज्युकेशनच्या स्पेशल एसएससी रेल्वे चॅनलवरती मी प्रशांत गव्हाणे तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, द मोस्ट अवेटेड नोटिफिकेशन म्हणजे एसएससी सीजीएल 2025चं नोटिफिकेशन फायनली काल एसएससीने रिलीज केलं आहे. आणि जसं आपण सांगितलं होतं मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी आपण एक व्हिडिओ रिलीज केला होता ह्याच चॅनलवरती. त्यामध्ये आपण सांगितलं होतं की ह्या वर्षी जम्बो रिक्रुटमेंट असू शकते. मागच्या 2 वर्षाच्या वॅकन्सी बघता ह्या वर्षी जवळपास दुप्पट वॅकन्सी येणार होत्या आणि एक्सपेक्टेड होत्या. त्या फायनली आलेल्या आहेत. 14,582 वॅकन्सी या ठिकाणी तुम्ही बघू शकता थंबनेलवरती. ह्या वॅकन्सीज या ठिकाणी आउट झालेल्या आहेत. ह्याच्यामध्ये लेवल 7, लेवल 6, लेवल 5, लेवल 4 अशा सगळ्या ज्या याच्या वॅकन्सीज आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या, त्या सगळ्या वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. याचं डिटेल नोटिफिकेशन आपण आज या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. याच्यामध्ये एज क्रायटेरिया, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, एक्झाम पॅटर्न, सिलेबस या सर्व गोष्टीवरती आपण डिटेल या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत या व्हिडिओला नक्की बघा. ठीक आहे, चला तर मित्रांनो सुरू करूयात. बघा, 1-2 मिनटं बघा. ऑफलाईन आपली ज्या विद्यार्थ्यांना संकल्पसोबत एसएससीची प्रिपरेशन करायची आहे, सीजीएल असेल, सीएच असेल, MTS, GD, सिलेक्शन पोस्ट, ठीक आहे, रेल्वेची पण NTPC असेल, त्यानंतर ALP असेल, या सर्वासाठी आपली स्पेशल एसएससी बॅच या ठिकाणी आपली नवीन एसएससी बॅच 16 जूनला स्टार्ट होते. ठीक आहे, टायमिंग असेल दुपारी 12:30 ते 4:30. 3 दिवस या ठिकाणी डेमो आपण फ्री देणार आहेत. ठीक आहे, बेस्ट फॅकल्टी आहेत, त्या विषयातील तज्ज्ञ फॅकल्टी या ठिकाणी शिकवणार आहेत तुम्हाला. ठीक आहे, जे विद्यार्थी संभाजीनगरला येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी कंप्लीट ऑनलाईन बॅच या ठिकाणी आपण एक इंट्रोड्यूस करतो आहे. Tier 1 Tier 2ची ऑनलाईन बॅच ही देखील सेम डेला 16 जूनला चालू होणार आहे. 6 महिने बॅच चालेल. व्हॅलिडिटी 1 इयर असेल. 1 इयरपर्यंत तुम्ही हे लेक्चर किती वेळात रिपीट करू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ही बॅच असणार आहे. ठीक आहे, ओके, चला नोटिफिकेशनला स्टार्ट करूयात. इम्पॉर्टंट डेट्स या ठिकाणी बघून घेऊयात. पहिले तर नोटिफिकेशन कालच आलं आहे 9 जूनला. या ठिकाणी बघा, लास्ट डेट जी आहे एक्झामची ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिशनची तर ती 4 जुलै आहे. ठीक आहे, कट ऑफ डेट लक्षात ठेवा. 4 जुलै इम्पॉर्टंट डेट आहे. तुमच्या ज्या कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेटच्या ज्या काही डेट्स असणार आहेत ती ह्या डेटवरतीच तुम्हाला त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट तुम्हाला तुमचं बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याबद्दल मी पुढे तुम्हाला सांगतो. जे OBC कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, EWS आहेत, ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्यांना स्पेशल त्या ठिकाणी हे डेट लक्षात ठेवायची. ठीक आहे, हिचं इम्पॉर्टन्स मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो. त्यानंतर बघा, लास्ट डेट झाल्यानंतर जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकून एखादी डिटेल्स चुकली तुम्हाला फिल करायला, तर SSC करेक्शन विंडो त्या ठिकाणी देते तुम्हाला. 3 दिवसाची करेक्शन विंडो असेल 9 जुलैपासून ते 11 जुलैपर्यंत. ठीक आहे, एक्झामची डेट बघा. डेट या ठिकाणी 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट तुमची Tier 1 म्हणजे प्रीची एक्झाम असणार आहे. त्यानंतर मेन्ससाठी बघा, ह्या वर्षी त्यांनी आत्तापर्यंत सर्वात जास्त टायमिंग दिला आहे. 2018पासून जर आपण बघितलं प्री आणि मेन्सचा जो काय टाईम असायचा, गॅप असायचा, तो 2 ते 2.25 महिन्यांचा असायचा. परंतु आता जर बघितलं तुम्ही तर ऑगस्ट आणि डिसेंबर जवळपास 3 ते 3.5 महिन्यांचा हा गॅप SSCने दिला आहे. म्हणजे जे विद्यार्थी प्री काढतील त्या ठिकाणी ज्यांचं प्रिपरेशन नसेल त्यांनी प्री काढली तर त्यांना मेन्ससाठी सफिशियंट असा टायमिंग या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, ओके. वॅकन्सीज जसं मी सांगितलं तुम्हाला की 14,582 वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि ह्या वॅकन्सीज त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे की हावेवर फायनल वॅकन्सीज विल बी डिटरमाइन इन ड्यू कोर्स. अपडेटेड वॅकन्सी इफ एनी अलॉंग विथ पोस्ट वाईज कॅटेगरी वाईज वॅकन्सीज विल बी मेड अवेलेबल ऑन द वेबसाईट. ठीक आहे, म्हणजे ह्या वॅकन्सीज अजून वाढू शकतात आणि त्या 100% वाढणार आहेत. जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की जी ऑफिस सुप्रिटेंडंटची वॅकन्सी ती आपण सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला 1.5 महिन्यापूर्वी येणार आहे, ती आलेली आहे. त्याच्या किती वॅकन्सीज आहेत, एक्झॅक्ट किती आहेत, महाराष्ट्राला किती आहे ते ब्रेकअप मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. ठीक आहे, त्यासोबतच EPFO डिपार्टमेंट जी आहे आणि ESIC डिपार्टमेंट आहे त्यांच्या SSA आणि SSO ह्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या देखील अजून येणं अपेक्षित आहेत. ठीक आहे, ह्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये यायला पाहिजे होत्या किंवा असतीलही कदाचित, परंतु त्याचे नाव त्यांनी चेंज केले असतील. ठीक आहे, ॲक्च्युअल ब्रेकअप वॅकन्सीज आल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी कळणार नाही. ठीक आहे, परंतु ते येणं देखील अपेक्षित आहे. त्यानंतर बरेच जण विचारतात सर कुठल्या पोस्ट असतात SSCमध्ये, कारण की महाराष्ट्रामध्ये स्टाफ सिलेक्शन अजून तरी नवीन आहे असं मी म्हणतो. ठीक आहे, तर
लेवल 7मध्ये जर बघितलं जी की हायेस्ट पोस्ट आहे SSCमध्ये, तर असिस्टंट सेक्शन ऑफिसर असतील, त्यानंतर इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर असतील, एक्साईज इन्स्पेक्टर आहे, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर आहे, त्यानंतर ईडी म्हणतो आपण, ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, ठीक आहे, ईडी ऑफिसर आहे, त्यानंतर CBIमध्ये सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे. अशा सगळ्यात चांगल्या लेवलच्या पोस्ट या लेवल 7मध्ये या ठिकाणी लाय करतात. त्यानंतर लेवल 6मध्ये काय काय, लेवल 6मध्ये जर आपण बघितलं तर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आहे CBIC डिपार्टमेंटला, ठीक आहे, डिव्हिजनल अकाउंटंट आहे, सब इन्स्पेक्टर आहे, NIAमध्ये सब इन्स्पेक्टर आहे, नार्कोटिक्स ब्युरोमध्ये सब इन्स्पेक्टर, ठीक आहे, त्यानंतर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर JSO, ठीक आहे, त्यानंतर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2, त्यानंतर ऑफिस सुप्रिटेंडंट जी वॅकन्सी मी तुम्हाला सांगितली, CBDT म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, ठीक आहे. तर या डिपार्टमेंटने ही नवीन वॅकन्सी या ठिकाणी या वर्षीपासून इंट्रोड्यूस केलेली आहे, ठीक आहे. ग्रुप B ची पोस्ट आहे. एज बघा, एज क्रायटेरिया या ठिकाणी दिलेले आहेत 18 ते 30, ठीक आहे. फक्त यातलं जी JSO आहे ही एकच पोस्ट आहे जिला जो एजचा क्रायटेरिया आहे तो बघा 18 ते 32, या ठिकाणी एज लिमिट थोडंसं जास्त आहे. बाकी लेवल 6 आणि 7च्या पोस्टला 18 ते 30च आहे, ठीक आहे. त्यानंतर लेवल 5च्या पोस्ट बघा, जे सगळे ऑडिटर आणि अकाउंटंट आहेत ते सगळे लेवल 5मध्ये येतात. मग ते CA कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल असेल, CGD असेल, ठीक आहे, डिफेन्समध्ये, त्यानंतर अदर मिनिस्ट्री डिपार्टमेंट असतील, ठीक आहे, ह्या सगळ्या कंट्रोलर जनरल अँड अकाउंट्स असतील, ह्या सगळ्यांचे अकाउंटंट आणि ऑडिटर या ठिकाणी लेवल 5मध्ये येतात. ग्रुप C ची पोस्ट आहे. याचं ग्रुप C असल्यामुळं या ठिकाणी एज लिमिट देखील कमी होतं आहे, 18 ते 27 आहे, ठीक आहे. ही क्लेरिकल पोस्ट आहेत, या सगळ्या ऑफिसर पोस्ट आहेत लेवल 6पासूनच्या, ठीक आहे. त्यानंतर लेवल 4 जी की लोवेस्ट पोस्ट SSCमध्ये मांडली जाते, त्याच्यामध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, सिनियर सेक्रेटरीट असिस्टंट SSC ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर या ठिकाणी टॅक्स असिस्टंट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, टॅक्स असिस्टंट, एक्साईज डिपार्टमेंट, ठीक आहे. तर या सगळ्या पोस्ट लेवल 4मध्ये येतात. ह्या देखील ग्रुप C आहेत आणि या ठिकाणी देखील 18 ते 27 एज लिमिट आहे, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त मी जे सांगितलं होतं तुम्हाला वॅकन्सीज ग्रेड वाईज, ग्रेड पेनुसार 4600, 200, 2800, 2400 या ग्रेड पेनुसार टोटल 7090 वॅकन्सी आत्तापर्यंत रिपोर्ट केलेल्या होत्या, ठीक आहे. आणि त्यासोबतच हा चार्ट मला तुम्हाला दाखवायचा होता बघा. ऑफिस सुप्रिटेंडंट याच्या ज्या वॅकन्सीज आहेत, या वॅकन्सीज 18 झोन आहेत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे ऑल इंडियामध्ये. त्यामध्ये 3 झोन महाराष्ट्रामध्ये येतात, मुंबई, नागपूर आणि पुणे. तर बघा, मुंबईमध्ये 992, नागपूरमध्ये 133 आणि पुण्यामध्ये 457. अशा टोटल ऑल इंडियामध्ये जर आपण वॅकन्सीज बघितल्या तर खूप चांगल्या अशा वॅकन्सीज आहे 6771, ठीक आहे. ह्या फर्स्ट टाईम इंटरव्ह्यू झाल्यात म्हणून एवढ्या आहेत. 2025 एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो, ठीक आहे. ह्या वॅकन्सीज दरवर्षी येणार नाही ह्या लेवलच्या, ठीक आहे. 6 ते 7,000 वॅकन्सी आपल्याला ही फर्स्ट टाईम इंट्रोड्यूस झाली त्यामुळे इतक्या वॅकन्सीज बघायला मिळत आहेत, ठीक आहे. त्यानंतर एज लिमिट, एज कधीपर्यंत काउंट करणार आहे तुमचं बघा. ॲज ऑन 1 ऑगस्ट 2025, 1 ऑगस्टपर्यंत तुमचं जे एज आहे ते 18 ते 27, 20 ते 30, 18 ते 30 आणि 18 ते 32 या वेगवेगळ्या पोस्टसाठी तुम्हाला वेगवेगळे एज लिमिट आहे. जसं मी मागाशी दाखवलं, तर तुम्ही चेक करायचं की 1 ऑगस्टपर्यंत तुमचं एज किती आहे, ठीक आहे. आता हे जनरल कॅटेगरीसाठी झालं. जर तुम्ही SC ST OBC किंवा हँडिकॅप कॅटेगरीमध्ये असाल तर त्या ठिकाणी SC STला 5 इयर्स, OBCला 3 इयर्स आणि PWDला 10 इयर्स. तर हे एक्सटेन्शन या ठिकाणी एजचं आहे, ठीक आहे. ओके. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम असतो की सर कास्ट सर्टिफिकेटची जी डेट आहे ती काय असावी, माझी ही डेट आहे त्या ठिकाणी व्हॅलिड आहे का सर्टिफिकेट, ठीक आहे. कारण की खूप स्ट्रिक्टली असं DV होतं SSCचं, ज्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट खूप प्रॉपरली ती डेट चेक केली जाते, ठीक आहे. तर यांनी क्लिअरली सांगितलं आहे की बघा EWSचं जे सर्टिफिकेट आहे तुम्हाला कधीचं लागणार आहे बघा, 2025-26 या फायनान्शियल इयरसाठी व्हॅलिड पाहिजे. आणि ते कुठल्या इयरचं पाहिजे, 2024-25चं EWSचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे जे स्टुडंट EWSमध्ये आहेत. त्यानंतर जे स्टुडंट OBC कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट ही असणार आहे की त्यांची जी डेट आहे सर्टिफिकेटची, ठीक आहे, तर जी लास्ट डेट आहे आपली 4 जुलै फॉर्म फिलअपची, त्या डेटमध्ये तुम्ही OBCमध्ये असले पाहिजेत, ठीक आहे. म्हणजे ती जी व्हॅलिड, सपोज
तुमची व्हॅलिडिटी, तुम्ही OBC सर्टिफिकेट काढलं 1 जूनला 2025ला आणि 1 इयर व्हॅलिडिटी आहे 1 जून 2026पर्यंत. त्याच्यामध्ये तुमची फॉर्म फिलिंगची लास्ट डेट येते म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ते सर्टिफिकेट चालेल. अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचं जे सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आहे त्याच्यामध्ये तुमची लास्ट डेट त्या ठिकाणी आलीच पाहिजे OBCसाठी. ठीक आहे, आणि EWSसाठी काय सांगितलं त्यांनी की 2024-25चं फायनान्शियल इयरचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन. आता याच्यामध्ये बघा, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आणि ज्युनियर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 यासाठी स्पेशल क्रायटेरिया लागतो. ठीक आहे, यासाठी अजून वेगळं क्वालिफिकेशन लागतं ग्रॅज्युएशनपेक्षा. त्यांनी काय सांगितलं आहे, ग्रॅज्युएशन तर लागतंच, त्यासोबत बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट विथ ॲटलीस्ट 60% मार्क्स इन मॅथमॅटिक्स इन 12th स्टँडर्ड. ठीक आहे, 12वीला 60 मार्क्सपेक्षा जास्त मार्क तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी. ठीक आहे, आणि बॅचलर डिग्रीमध्ये तुमचा त्या ठिकाणी बॅचलर डिग्रीमध्ये कुठल्याही याच्यात चालेल, फक्त 12वीमध्ये तुमचे 60 मार्क्सपेक्षा जास्त पाहिजे, किंवा तुमची जी बॅचलर डिग्री त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स हा एक सब्जेक्ट म्हणून तुम्हाला डिग्री मिळालेली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे स्टॅटिस्टिक्स हा इम्पॉर्टंट या ठिकाणी क्रायटेरिया आहे, किंवा 12वीला 60 मार्क. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर सेम स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर याच्यामध्ये तर त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स हा एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट तुमचा असला पाहिजे डिग्रीमध्ये. ठीक आहे, तुमची डिग्री स्टॅटिस्टिक्समध्ये असली पाहिजे, किंवा तुमच्या 3 वर्षाच्या डिग्रीमध्ये स्टॅटिस्टिक्स हा मेन सब्जेक्ट म्हणून त्या ठिकाणी असला पाहिजे, तरच तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. ठीक आहे, बाकीच्या पोस्ट आहेत ऑल अदर पोस्ट SSCच्या, त्यासाठी मात्र सिम्पली ग्रॅज्युएशन लागतं आहे. डिस्टन्स तुमचं ग्रॅज्युएशन असेल YCMUमध्ये तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त रिकग्नाइज युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पाहिजे. पर्सेंटेजचा कुठलाही क्रायटेरिया SSCला नसतो. ठीक आहे, ओके. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं, बरेच जण मला विचारतात सर अपेरिंग आहे, मी लास्ट इयर आहे, माझं डिग्री चालू आहे, आता शेवटच्या वर्षाला आहे, तर मी भरू शकतो का फॉर्म? तर बघा, तुम्ही कधी फॉर्म भरू शकता अपेरिंग स्टुडंट, जर तुमची डिग्री 1/8/2025च्या अगोदर तुमच्या हातात असेल डिग्री, किंवा तुमचा फायनल रिझल्ट तुमच्या वेबसाईटवर युनिव्हर्सिटीच्या आलेला पाहिजे. ठीक आहे, असं नाही की प्रोसेसमध्ये आहे सर येणार आहे, मग तो 1 सप्टेंबरला आला, 1 ऑक्टोबरला आला, एक्झाम झालेली आहे, बिलकुल नाही. तुमचा रिझल्ट हा आलेला पाहिजे. ठीक आहे, रिझल्ट आला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपियर नाही आहेत. या त्यांनी क्लिअरली सांगितलं. बघा, इम्पॉर्टंट फॉर डिग्री अपियरिंग स्टुडंट्स, त्यांनी क्लिअरली सांगितलं की तुमचा रिझल्ट त्याच्या आत युनिव्हर्सिटीने डिक्लेअर केलेला पाहिजे, नाही तर तुम्ही इलिजिबल नाही आहेत. ठीक आहे, ओके. त्यानंतर फीज किती आहे, ॲप्लिकेशन फीज. SSCची ॲप्लिकेशन फीज खूप कमी असते. बघा, 100 रुपीज ॲप्लिकेशन फी आहे. कुणाकरता? फक्त जनरल स्टुडंट आणि OBC स्टुडंट करता. बाकी जे वुमन कॅन्डिडेट आहे, जेवढे काय गर्ल्स आहेत त्या सर्वांना फ्री असतो SSCचा फॉर्म. त्यासोबत अजून कुणाला फ्री आहे? SC स्टुडंट, SC मग मेल असेल फिमेल असेल, ST मेल फिमेल, PWD एनी PWD मेल फिमेल आणि एक सर्व्हिसमन, या सर्वांना फ्री एक्झेम्प्ट आहेत. हे लोक फ्री आहे त्यांना फॉर्म. ठीक आहे, बाकीच्यांना 100 रुपये त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, लास्ट डेट परत एकदा सांगतो, 5 जुलै ही लास्ट डेट आहे या ठिकाणी ऑनलाईन फी पे करण्याची. ओके. त्यानंतर पॅटर्न काय आहे SSCचा? ठीक आहे, तर पॅटर्न बघा, Tier 1 Tier 2 अशा 2 स्टेजेसमध्ये ह्या एक्झाम कंडक्ट होतात. Tier 1 मध्ये बघितलं तर जनरल इंटेलिजन्स 25 क्वेश्चन 50 मार्क्स, जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 50 मार्क्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 50 मार्क, इंग्लिश कम्प्रिहेन्शन 25 क्वेश्चन 50 मार्क्स. तर असे बघितलं तर 100 क्वेश्चन्स 200 मार्क्ससाठी येतात प्री एक्झामसाठी, ज्याला Tier 1 म्हणतो. 1 तास टायमिंग त्या ठिकाणी असणार आहे आणि कंबाईंड टायमिंग आहे, सेक्शनल टायमिंग नाही आहे. ठीक आहे, आणि प्रीला जो निगेटिव्ह मार्किंग आहे ती 0.5 मार्क्स आहे इच क्वेश्चन, म्हणजे 25% किंवा 1/4 निगेटिव्ह आपण ज्याला म्हणतो प्रीसाठी. ठीक आहे, ओके. मेन्सचा नीट बघा, आता तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही मला, थोडंसं फॉन्ट बारीक आहे परंतु मी समजून सांगतो तुम्हाला. मेन्सचा जो पेपर आहे Tier 2 ज्याला आपण म्हणतो, तो पेपर 1 जो आहे हा सगळ्यांना कंपल्सरी आहे, आणि पेपर 2 जो आहे तो फक्त स्टॅटिस्टिक्स आहे. जे JSOसाठी इलिजिबल आहे तेच लोक फक्त या ठिकाणी पेपर 2 त्यांना द्यायचं आहे, बाकीच्या सर्वांना हा पेपर 1 द्यायचा आहे. तर पेपर 1 समजून घेऊयात. पेपर 1 2 सेशनमध्ये होतो किंवा 2 सिटिंगमध्ये होतो. सेशन 1, सेशन 2. सेशन 1 आहे 2 तास 15 मिनिटाचा. ह्या सेशन 1 मध्ये सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3 तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचे. सेक्शन 1 मध्ये मॅथ्स आहे, रिझनिंग आहे 30 क्वेश्चन्स.
60 क्वेश्चन येतात टोटल आणि 180 मार्क्ससाठी, म्हणजे पर क्वेश्चन 3 मार्क्ससाठी आहे. सेक्शन 2 मध्ये बघितलं तर इंग्लिश आणि जी के ह्या ठिकाणी आहे. तुम्हाला जी केचे इंग्लिशचे बघा, इंग्लिशला वेटेज खूप चांगलं आहे. 45 क्वेश्चन इंग्लिशचे आहेत. जी एसचे 25 क्वेश्चन्स, असे 70 क्वेश्चन्स येतात आणि प्रत्येक क्वेश्चन 3 मार्क्ससाठी अगेन 210. म्हणजे हे सेक्शन 1 180, सेक्शन 2 210, असा टोटल 390 पैकी तुमचा कट ऑफ डिसाईड होतो. मग सर कॉम्प्युटरचं काय? कॉम्प्युटर क्वालिफाईंग नेचरमध्ये, ठीक आहे. 20 क्वेश्चन्स येतात 60 मार्क्ससाठी, जे की क्वालिफाईंग आहे, ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 4 मध्ये काय? डेटा एंट्री टेस्ट, ज्याला आपण डेस्ट असं म्हणतो. तर ही डेटा एंट्रीमध्ये बघा 15 मिनिटाची टायपिंग टेस्ट असते. तर त्यामध्ये 2000 की डिप्रेशन, म्हणजे एक की दाबली की एक, ठीक आहे. स्पेस पण त्यामध्ये काउंट होतो. असे 2000 की डिप्रेशन्स तुम्हाला करायचे. तो जो स्पीड आहे वर्ड पर मिनिटमध्ये 27-28च्या अराउंड होतो, ठीक आहे. एक नॉर्मल प्रॅक्टिस जरी आपण केली एक्झामच्या वेळेस 1-1.5 महिना अगोदर, तरी देखील ही टेस्ट क्लिअर होते, ठीक आहे. त्यामुळं बिलकुल घाबरायचं काम नाही आहे. अशा प्रकारे बघा सेशन 1 सेशन 2 मध्ये टोटल हा पेपर 1 कंडक्ट होतो. तुमचा फायनल सिलेक्शन फक्त सेक्शन 1 मध्ये मॅथ रिझनिंग आणि सेक्शन 2 मध्ये इंग्लिश आणि जी के वरती आहे, जे की 290 मार्क, ठीक आहे. टायपिंगची एरर जी आहे 7% तुमची त्या ठिकाणी आय थिंक SC ST साठी आहे. 7% OBC साठी आणि 10% SC ST साठी. तर अलाउड आहे, एरर अलाउड, ठीक आहे. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स, जसं मी सांगितलं तुम्हाला, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर ह्या पोस्टसाठी फक्त हा पेपर तुम्हाला द्यायचा आहे. प्री नंतर याचा सेपरेट कट ऑफ लागतो, सेपरेट लिस्ट लागते. तेच विद्यार्थी हा पेपर देऊ शकतात. नॉर्मल कट ऑफ जर 150 लागला तर याचा कट ऑफ 160-165च्या अराउंड असतो, ठीक आहे. ओके, 100 क्वेश्चन 200 मार्क्ससाठी. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग काय मेन्समध्ये? तर तुमचा जो पेपर 1 आहे, पेपर 1 मध्ये सेक्शन 1 सेक्शन 2 यासाठी जी निगेटिव्ह मार्किंग आहे तर ती 1 मार्क आहे या ठिकाणी. आणि हा जो पेपर 2 आहे यासाठी 0.5, ठीक आहे. त्यानंतर सिलेबस बघा, सिलेबस खूप डिटेलमध्ये डिस्कस करत नाही, खूप छोटे छोटे पॉईंट आहेत. सिलेबस तुम्ही रीड आउट करून घ्या PDF मधनं. जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, त्यानंतर क्वांट, इंग्लिश. मेन्सचा सिलेबस त्यांनी वेगळा केला आहे. तो फक्त डिटेल दिला आहे, परंतु पॅटर्न सेम आहे. प्री आणि मेन्स असं काही वेगळं नाही आहे. क्वेश्चनचा पॅटर्न देखील सेमच आहे, फक्त सिलेबसमध्ये वेगवेगळं मेन्शन केलं आहे, ठीक आहे. ओके, हा सिलेबस तुम्ही डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये बघू शकता. याच्यामध्ये का कॉम्प्युटर हा खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे बरं का. कॉम्प्युटर, कारण की कॉम्प्युटरमध्ये जेव्हा 2022मध्ये फर्स्ट टाईम कॉम्प्युटर इंट्रोड्यूस झालं, खूप मुलांनी कॉम्प्युटरला लाईटली घेतलं आणि खूप चांगल्या लेवलचे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले गेलेले होते, ठीक आहे. आणि खूप मुलं त्यांचा फायनल कट ऑफ निघत होता, परंतु जे क्वालिफाय मार्क लागतात कॉम्प्युटरमध्ये ते सुद्धा त्यांचे निघालेले नव्हते आणि ते पोस्टपासून वंचित राहिले, ठीक आहे. तर या ठिकाणी बिलकुल हलक्यात घ्यायचं नाही. तर तुम्ही सिरियस ॲस्पिरंट असाल SSCचे, तर तुम्ही सुरुवातीपासूनच थोडं थोडं कॉम्प्युटर करत चला. सिलेबस त्यांनी क्लिअरली मेन्शन केला आहे, खूप डिटेल नाही आहे. कॉम्प्युटर बेसिक्स, सॉफ्टवेअर वर्किंग विथ इंटरनेट अँड ईमेल्स अँड बेसिक्स ऑफ नेटवर्किंग अँड सायबर सिक्युरिटी, ठीक आहे. हे 4च टॉपिक आहेत आणि याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातात, ठीक आहे. सर सेंटर कुठे आहे महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे या ठिकाणी तुमचे सेंटर आहेत वेस्टर्न झोनचे. ओके, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे? सिलेक्शन प्रोसेस जर नीट समजून घेतली आपण, बघा Tier 1 जसं मी सांगितलं, Tier 1 क्वालिफाईंग नेचर आहे, ठीक आहे. Tier 2 जे आहे फायनल सिलेक्शन Tier 2 वरती आहे. त्याच्यामध्ये Tier 2 प्लस स्किल टेस्ट आहे. आता हे स्किल टेस्ट मी कशाला म्हणतोय? जी टेस्ट आहे टायपिंग, आपण जे सांगितलं मी तुम्हाला 27-28चा स्पीड लागतो, तर ती स्किल टेस्ट तुमची या ठिकाणी 15 मिनिटाची असेल. आणि Tier 2 जे मेन 390 पैकी कट ऑफ लागतो या ठिकाणी, आणि फायनल सिलेक्शन फक्त याच्यावरती. पूर्वी Tier 1 Tier 2चे मार्क पकडले जायचे, परंतु आता या ठिकाणी फक्त Tier 2 वरती फायनल सिलेक्शन होतं. त्यानंतर काय होतं? त्यानंतर Tier 2चा रिझल्ट आल्यानंतर तुमचा पोस्ट प्रेफरन्स भरून घेतला जातो, ठीक आहे. Tier 2 झाल्यानंतर पोस्ट प्रेफरन्स नंतर तुमचा फायनल रिझल्ट येतो, ठीक आहे. फायनल रिझल्ट एकदा तुमचा आला की त्यानंतर DV आणि मेडिकलसाठी तुम्हाला त्या डिपार्टमेंटकडनं बोलून घेतलं जातं. आणि यावर्षी बघा नवीन इंट्रोडक्शन SSCने केलं आहे, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. आत्तापर्यंत खूप वर्षापासून आपण मागणी करत होतो की वेटिंग लिस्ट SSCमध्ये आली पाहिजे. ती वेटिंग लिस्ट डायरेक्ट ना आता इनडायरेक्ट पद्धतीने त्यांनी आणली आहे. कशी समजून घेऊयात. बघा पोस्ट अलॉटमेंट स्लायडिंग नाव त्यांनी दिलं. याच्यामध्ये ते काय करणार आहेत? त्यांना
असं खूप जाणवलं SSCला की DV मेडिकल झाल्यानंतर देखील खूप पोस्ट त्या डिपार्टमेंटच्या खाली राहतात. मुलं DV मेडिकलला येतात किंवा काही मुलं रिझल्ट आला DV मेडिकललाच पोचत नाही, काहींचे DV मेडिकलमध्ये काही जण रिजेक्ट होतात, तर काही पोस्ट खाली राहतात. त्यावेळेस ते काय करणार आहेत, खालचे जे विद्यार्थी आहेत तर बघा पोस्ट अलॉटमेंट स्लायडिंग म्हणजे जे खालचे विद्यार्थी आहेत त्यांना संधी देणार आहे. म्हणजे इन शॉर्ट एक प्रकारची वेटिंग लिस्ट आहे. फक्त त्यांनी डायरेक्ट न सांगता त्याला पोस्ट अलॉटमेंट स्लायडिंग असं म्हटलं आहे. पण त्यांनी त्यामध्ये हे पण मेन्शन केलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जर अलो केलं तर आम्ही ह्या पद्धतीने प्रोसिजर करणार आहोत. अजून याचं अप्रुव्हल त्यांना मिळालेलं नाही आहे, परंतु नोटिफिकेशनमध्ये मात्र त्यांनी हे दिलं आहे. ठीक आहे, हे झालं तर खूप चांगलं काम होईल, जेणेकरून दरवर्षी 2 ते 3 हजार पोस्ट अशा असायच्या की जे मुलं जॉईनच करत नसायचे, तर खालच्या मुलांना त्या ठिकाणी फायदा होईल. सेकंड वेगळा कट ऑफ लागेल याचा. ठीक आहे, पहिला कट ऑफ इथं लागेल, त्यानंतर सेकंड कट ऑफ इथं लागेल. ओके, त्यानंतर तुमची जॉईनिंग ह्या ठिकाणी होणार आहे करस्पॉन्डिंग डिपार्टमेंटसाठी. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा जे मी तुम्हाला सांगत होतं त्यांनी काय सांगितलं बघा, वेटिंग लिस्ट आहे का, तर डायरेक्टली वेटिंग लिस्ट नाही आहे, त्यांनी नाव दिलं आहे पोस्ट अलॉटमेंट स्लायडिंग. तर त्या आता जे मी तुम्हाला सांगितलं ती सगळी प्रोसिजर त्यांनी या ठिकाणी लिहिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर अप्लाय अप्लाय कसं करायचं आहे बघा. आत्तापर्यंत फक्त वेबसाईटवरनं ॲप्लिकेशन असायचं, म्हणजे अप्लाय तुम्ही करू शकत असायचे. पण ह्या वर्षी त्यांनी त्यांचं ॲप्लिकेशन आहे SSCचं माय SSC नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन, अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे, तर याच्या थ्रू देखील तुम्ही अप्लाय करू शकता. आणि वेबसाईट कुठली आहे, ssc.gov.in. ज्या मुलांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशनच केलं नाही तर तुम्हाला पहिलं तर OTR करायचं आहे. OTR बघा त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे, ज्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही आहे वन टाईम रजिस्ट्रेशन OTR तुम्हाला ह्या वेबसाईटवर जाऊन करायचं आहे. ते OTR कसं करायचं आहे, काय करायचं आहे, त्या नोटिफिकेशनच्या खाली जर तुम्ही बघितलं तर त्यांनी स्क्रीनशॉट दिलेत OTR करायचे. ठीक आहे, तर तुम्ही त्या स्टेपनी गेले तर तुमचा OTR बेसिक डिटेल आहे तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, ठीक आहे, 10वीचा तुमचा त्या ठिकाणी मार्च नंबर, एक्झाम नंबर, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्या ठिकाणी तुमचं OTR कंप्लीट होतं. आणि एकदा OTR तुमचं कंप्लीट झालं की त्यानंतर आधार बेस्ड ऑथेंटिकेशन हा नवीन प्रकार SSCने काढला आहे. मागच्या 2-3 महिन्यापासून SSC याच्यावरती खूप काम करतं आहे. खूप सारे फ्रॉड SSCमध्ये होत होते, ते फ्रॉड थांबवण्यासाठी आधार बेस्ड ऑथेंटिकेशन SSCने या ठिकाणी इंट्रोड्यूस केले. त्याच्यामध्ये तुमचे आधार डिटेल मॅच केले जातात, व्यवस्थित बघितले जातात. ठीक आहे, ते जर आधार बेस ऑथेंटिकेशन तुम्ही केलं तर एक्झामला गेल्यानंतर तुमचा थंब जरी त्या ठिकाणी कधी काय होतं, थंब तुमचा बघा स्कॅन होत नाही प्रॉपर, आय स्कॅन प्रॉपर होत नाही, बराच वेळा तुम्हाला त्या ठिकाणी ट्राय करावं लागतं. जरी नाही झाला आणि जर तुमचा आधार बेस्ड ऑथेंटिकेशन झालेला असेल ॲप्लिकेशन करताना तर तुम्हाला कुठेही अडवलं जाणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी अलो केलं जाईल एक्झामला बसण्यासाठी. ठीक आहे, पण जर ज्यांनी आधार बेस्ड ऑथेंटिकेशन केलं नाही त्यांना खूप सारे प्रॉब्लेम फेस करता येऊ शकतात. त्यांना वेगवेगळे डॉक्युमेंट मागितले जाऊ शकतात. ठीक आहे, 2 फोटो घेऊन जायचे त्यांना, त्यानंतर 2 ते 3 प्रकारचे तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे. नेम प्रूफसाठी, ॲड्रेस प्रूफसाठी वेगवेगळे डॉक्युमेंट तुम्हाला मागितले जातील. त्यापेक्षा माझं सजेशन तुम्हाला हे राहील, आधार बेस्ड ऑथेंटिकेशन करा आणि एक्झामला निवांत जा, डोक्याला टेन्शन न घेता. ठीक आहे, ओके. त्यानंतर ओके, तुम्हाला जो फोटो पूर्वी कसं असायचं की तुम्हाला तुमचा एक फोटो तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्मवरती तुम्हाला द्यायचा असायचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये. आता त्यांनी तसं न करता तुमचा लाईव्ह फोटो त्या ठिकाणी घेणार आहे. तुम्हाला म्हटलं नाही की ॲप माय SSC नावाचं जे ॲप आहे त्या ॲपद्वारे तुमचा लाईव्ह फोटो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो फोटो तुमच्या फॉर्मवर त्या ठिकाणी पेस्ट होणार आहे ऑटोमॅटिकली थ्रू मोबाईल अँड्रॉइड ॲप्लिकेशन. ठीक आहे, तर तेच यांनी दिलं आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा की तुमचा पहिला फोटो चालणार नाही, तुम्हाला तुमचा करंट लाईव्ह फोटो त्या ॲपद्वारे घ्यावा लागेल आणि तो त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्मला लागणार आहे. ठीक आहे, ओके. त्याच्या व्यतिरिक्त ओके, फोटो काढताना काळजी घ्यायची आहे की कॅप घालायची नाही आहे, त्यानंतर स्पेक्टॅकल्स चष्मा असेल तर घालायचा नाही आहे, मास्क घालायचं नाही आहे. ठीक आहे, फोटो क्लिअरली आला पाहिजे, तुमचे कान दिसले पाहिजे, चेहरा व्यवस्थित फिट झाला पाहिजे, अशा पद्धतीने प्रॉपर फोटो घ्यायचा आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, ओके. त्यानंतर ओके, प्री एक्झिस्टिंग फोटो नको आहे ते या ठिकाणी क्लिअरली सांगितलं त्यांनी. प्री एक्झिस्टिंग फोटो नको, हा फोटो लाईव्ह कॅप्चर झाला पाहिजे त्यांच्या ॲपमधून. ठीक आहे, आणि ज्यांचं आधार बेस्ड ऑथेंटिकेशन प्रोसेस आहे त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. प्रत्येक वेळी त्यांनी तेच मेन्शन केलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं आधार बेस्ड ऑथेंटिकेशन आहे त्यांना रिजेक्ट केलं जाणार नाही कुठल्याच ग्राउंडवरनं. ठीक आहे, ओके. त्यानंतर एकदा तुमचा पूर्ण फॉर्म फिलअप करून झाला त्यानंतर प्रिंट काढून ठेवायची फॉर्मच्या आठवणीने, तुमच्याकडे ते असलं पाहिजे ॲज अ प्रूफ की कुठलं कशा प्रकारे तुम्ही डिटेल्स भरलेत फॉर्ममध्ये. ठीक आहे, याची प्रिंट सेव्ह करून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये. ठीक आहे,
त्यानंतर यदा कदाचित फॉर्म भरताना चूक झाली, आता होऊ शकतं काही चूक झाली फॉर्ममध्ये, नंतर लक्षात आलं तर त्या ठिकाणी करेक्शन विंडो दिलेली आहे तुम्हाला 9 जुलैपासून 11, 3 दिवस, 9, 10, 11 जुलै या 3 दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म करेक्ट करायचा आहे. पण करेक्ट करताना लक्ष घ्यायचं, तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही 2दा करेक्ट करू शकता. एकदा तुम्ही फॉर्म भरलाय त्यानंतर एकदा करेक्ट करू शकता. एकदा करेक्ट केलं की तुम्हाला 200 रुपये लागतील. ठीक आहे, एकदा करेक्ट केलं की 200 आहे बघा. फर्स्ट टाइम जर करेक्शन केलं तर 200 रुपीज लागतील. आणि कधी कधी काही असे असतात बहादूर लोक की ते परत त्याच्यातही चूक करतात, परत त्या ठिकाणी करेक्शन करायची वेळ आली सेकंड टाइम तर तुम्हाला 500 रुपीज या ठिकाणी पे करायचे आहेत. ठीक आहे, ओके. त्यानंतर मी जे सांगितलं, जर आधार बेस ऑथेंटिकेशन असेल तर काहीच लागणार नाही. जर आधार बेस ऑथेंटिकेशन नसेल, बघा, द कॅन्डिडेट्स हु हॅवंट अंडरगॉन आधार बेस ऑथेंटिकेशन विल बी रिक्वायर्ड टू रिपोर्ट ॲट द एक्झामिनेशन सेंटर 2 hours बिफोर. म्हणजे बघा त्यांना किती त्रास सहन करायचा. एक तर एक्स्ट्रा डॉक्युमेंट कॅरी करायचे, एक्झाम सेंटरला 2 तास आधी पोहोचायचे. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी तुमचं सगळं व्हेरिफिकेशन करून घेणार ते आणि मगच चालू करणार आहे. ठीक आहे, त्याच्यासोबत जर तुमचं आधार बेस ऑथेंटिकेशन नसेल तर 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि हे सगळे तुम्हाला यातले तुम्हाला 2 जे आहेत ID प्रूफ्स तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत. आधार कार्ड असेल, आधार कार्ड नसेल तर वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा वेगवेगळे त्या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला ID कार्ड्स. ठीक आहे, मी तर म्हणेल की ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन न घेता फक्त आधार बेस ऑथेंटिकेशन करा आणि एक्झामला रिलॅक्स जा. हे कधी 2 तास आधी कुणाला जायचं आहे, ज्याचं आधार बेस ऑथेंटिकेशन नसेल. ठीक आहे, बाकीच्यांनी अर्धा तास अगोदर गेलं तरी चालेल. ठीक आहे, खूप मोठं नोटिफिकेशन आहे, 113 पेजेसचं नोटिफिकेशन आहे. त्याला आपण तुमचा वेळ वाया न घालवता शॉर्टमध्ये या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट्स असतील फॉर्म फिलिंग संदर्भात किंवा काही डाऊट्स, ठीक आहे, इथं खाली नंबर दिलेले आहेत बघा क्लासचे, तर याच्यावरती कॉल करू शकता तुम्ही. याच्या व्यतिरिक्त मी माझा पर्सनल नंबर पण तुमच्यासोबत शेअर करतो बघा. हा माझा पर्सनल नंबर आहे, याच्यावरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम आला तर. ठीक आहे, बघा खूप मोठी संधी आलेली आहे. 2023-24 मध्ये 8 ते 9 हजार जागा होत्या प्रत्येक वर्षी, 23ला पण आणि 24ला पण. यावर्षी 14,500 आत्ता दिलेत त्यांनी आणि ह्या जागा अजून काही डिपार्टमेंट आहेत त्यांनी जागा रिपोर्ट केलेल्या नाही आहेत. 100% तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी. पहिले पण मी सांगितलं होतं ह्या जागा इतक्या येणार आहेत. आता पण मी सांगतो तुम्हाला 16 ते 17 हजार वॅकन्सीज ह्या रीच होणार आहेत. जेव्हा तुमची मेन्स होते, फायनल रिझल्ट लागायचा असतो, ठीक आहे, त्यावेळेस त्या जागा परत अपडेट होऊन येतात. ठीक आहे, त्या जागा 100% 16 ते 17 हजार असतील, ही खात्री मी तुम्हाला देतो. ठीक आहे, जर तुम्हाला संकल्प सोबत प्रिपरेशन करायचं असेल तर आपली ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये पण बॅच आहे, 16 जूनपासून चालू होणार आहे. Tier 1 Tier 2 बेस्ट फॅकल्टी आहे महाराष्ट्रातल्या या बॅचसाठी. त्याच्या व्यतिरिक्त जे लोक छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्यासोबत ज्यांना प्रिपरेशन करायचं आहे तर त्या ठिकाणी बघा सेम 16 जूनलाच बॅच चालू होणार आहे. दुपारी 12:30 ते 4:30 3 ते 4 दिवस या ठिकाणी डेमो तुम्हाला फ्री डेमो दिले जातील. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त तुमचे अजून काही शंका असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आम्हाला. ठीक आहे, त्याच्यावर काही व्हिडिओ बनवता आला तर त्याच्यावरही व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवू. ठीक आहे, चला तर मित्रांनो भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.